मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमणवद्य गुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम्. आत्मानुशासन ग्रंथाचा अभ्यास करत असताना आपण साधूंच्या जीवनामध्ये कशा प्रकारची परिणती त्यांची असते, त्यांचं आचरण कशा प्रकारचं असतं, ते समितीचं पालन कशा प्रकारे करतात, त्यांची स्वाधीन प्रवृत्ती कशी असते, त्यांचं तपपूत आचरण कसं असतं, त्यांचा शास्त्र स्वाध्यायामध्ये कशा प्रकारे ते आपला समय व्यतीत करतात. रत्नकरण शावकाचार मध्ये सांगितल्याप्रमाणे विषयाशा वशातीतो निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपो रक्त तपस्वी स प्रशस्यते. जे निरंतर ज्ञान ध्यान आणि तप मध्ये प्रवृत्त असतात तेच तपस्वी, तेच साधू खरोखर प्रशंसनीय आहे. हीच गोष्ट काल आपण आपल्या श्लोकामध्ये बघितली, 67 नंबरच्या श्लोकामध्ये. आणि त्या अनुषंगाने आम्ही हे पण पाहिलं की विषयांपासून सदैव आम्ही निवृत्त असायला पाहिजे. म्हणजे आसक्ती तर नसायलाच पाहिजे. विषय भोगणं अलग झालं आणि त्यामध्ये आसक्ती ठेवून भोग घेणं हा विषय अलग झाला. ज्या वेळेला जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, अनंतानुबंधी कषाय त्याचे जातात आणि पंचेंद्रियांच्या विषयांमध्ये जी अनादिकालापासून आसक्ती होती, माझा मृत्यू आला तरी चालेल पण विषय सुटायला नको, ही जी त्याची प्रवृत्ती होती, ही प्रवृत्ती संपली. आणि या शरीराचं स्वास्थ्य टिकावं, शरीर सुचारू रूपाने राहावं म्हणून त्याची सगळी धडपड मोक्ष मार्गासाठी सुरू झाली आणि विषयन कषायांमध्ये तो आसक्तीपूर्ण प्रवृत्त झाला नाही. जो काही कषायाचा आवेग असेल त्या अनुषंगाने विषय प्रवृत्ती दिसते, पण तरी देखील मनामध्ये कसा आहे. संत तुकारामांनी आपल्या एकाच्या मध्ये म्हटलेलं आहे की भक्त ऐसा जाणा जो देही उदास, देहापासून जो उदास आहे, गेले आशा पाश निवारोनी, विषय तोच त्याचा झाला देव, विषयांना त्याला सोडून दिलं आणि देवपणत्वाला तो प्राप्त झाला. किंवा नारायण नावडे जन धन माता पिता, आणि त्याला बाह्य लोकांमध्ये विषयांच्या गोष्टी करण्यामध्ये आता देखील रस उरला नाही. त्या गोष्टींमध्ये देखील म्हणजे त्या शेवटी विकथा आहे, या विकथांमध्ये देखील त्याचं मन रमत नाही. धन तर त्याला दुरूनच नकोसं वाटतं. आई वडील जे काही आहे तितकी सेवा त्यांची ते करतात, पण तेही त्यांना शेवटी बंधन आहे, अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती असते. ही त्यांची अशी उच्च दर्जाची भूमिका साधूंच्या जीवनात आम्हाला देखील पाहायला मिळते. काल आम्ही बघितलं की त्यांचा स्वाधीनतापूर्वक विहार आहे. विहारही कशाला करतात की एखाद्या अज्ञ प्राण्यांना संबोधन करण्यासाठी, कुणाचं तरी भवितव्य सुधरवायचं आहे, हा अंतरंगामध्ये प्रशस्त राग जेव्हा मनात आला तेव्हा ते उपदेश देण्यासाठी तिथे गमन करतात. किंवा एखाद्या वेळेला सिद्धक्षेत्रांच्या वंदनेचा भाव मनात आला तेव्हा ते निर्भयतापूर्वक स्वच्छंद असा विहार करतात. दीनतारहित भोजन करतात. आणि आहार ग्रहणाचे 6 कारण आमच्या समोर आहे. मूलाचार ग्रंथामध्ये आहार मुनी का ग्रहण करतात हे सांगितलेलं आहे. आम्हाला देखील आमच्या जीवनामध्ये
आहार आम्ही का घेतो, जेवण का करतो, हे कुणी विचारलं तर आम्ही काय उत्तर देऊ? आमचं उत्तर राहील कदाचित स्वादासाठी, चवीसाठी. बेचव असेल तर आम्हाला ते जेवण पचत नाही, आवडत नाही. तर अशा प्रकारे आमचं स्वादासाठी आहे आणि त्यांचं स्वास्थ्यासाठी, स्वस्थ आत्मस्थित राहण्यासाठी त्यांचं भोजन आहे. त्यांचा आहार म्हटल्या जातो, आमचं भोजन म्हटल्या जातं. आणि त्यांची आहार घेण्याची 6 कारणं आहेत. पहिलं कारण तर की असाता वेदनीय कर्माची उदीरणा, त्याच्यामध्ये क्षुधा आणि तृषा या 2 परिशाहांना त्यांना सहन करावं लागतं. या परिशाहांना ते सहन करू शकत नाही, असमर्थता आहे. कारण शेवटी औदारिक शरीरच आहे, या शरीराच्या काही मर्यादा आहे आणि त्यामुळे या क्षुधा तृषांचं सेवन म्हणजे वेदना सहन करण्यासाठी, त्याची शांती करण्यासाठी त्यांना आहार ग्रहण करावा लागतो. दुसरं कारण सांगितलं, संघामध्ये इतर देखील मुनी असतात. काही स्थवीर असतात, काही वृद्ध असतात, काही ग्लान असतात. अशा तऱ्हेचे मुनी संघात असतात. त्यांचं वैयावृत्त करण्यासाठी त्यांना आहार घ्यावा लागतो. तिसरं सांगितलं, त्यांचे षट आवश्यक आहे. षट समता, स्तुती, वंदना, कायोत्सर्ग, प्रत्याख्यान, प्रतिक्रमण हे त्यांचे आवश्यक आहे. या आवश्यकांमध्ये पूर्ती होण्यासाठी, कारण आवश्यक पूर्ती करायची म्हणजे देखील शारीरिक क्षमता असावी लागते आणि त्या शारीरिक क्षमता टिकण्यासाठी ते आहार घेतात. संयमाचं रक्षण करण्यासाठी, कारण त्यांनी महाव्रतांचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांचे व्रत महान का आहे, महाव्रत का म्हटल्या जातात? आचार्य शुभचंद्रांनी ज्ञानार्णव ग्रंथामध्ये महाव्रतांना महान का म्हणतात याचं कारण सांगताना सांगितली, ही व्रत मुळात महान आहे. कारण पूर्णतः त्या ठिकाणी पापांचा त्याग आहे, मुळात ती महान आहे, म्हणून ती महाव्रते आहे. दुसरं कारण सांगितलं की जे त्या महाव्रतांचं पालन करतात ते पण परंपरेने महान बनतात, म्हणून ते महाव्रत म्हटल्या जातात. तर अशा तऱ्हेने हे संयम, महाव्रत रूप संयम त्यांचं आहे. 13 प्रकारचं साधूंचं आचरण आहे. मी आता 13 प्रकारचं साधूंचं आचरण कोणतं आहे, कोण सांगू शकेल उत्तर? 13 प्रकारचं मुनींचं चारित्र्य. ज्या वेळेला आम्ही रत्नत्रय आराधना भाद्रपदामध्ये करतो, त्यावेळेला आम्ही 13 त्रयोदश चारित्र, चारित्र गुण ते 13 कोणते आहे? चारित्र का? 5 हो, समिती, 5 हो, महाव्रत आणि 3 गुप्ती. 3 गुप्ती. हे 13 प्रकारचं चारित्र त्यांच्या जीवनात ते धारण करतात आणि या 13 प्रकारच्या चारित्रांची रक्षा करण्यासाठी त्यांना आहार करावा लागतो. शक्य नाही, जर त्यांचं शरीर शिथिल झालं तर अशा प्रकारे निर्दोष आचरण त्यांच्याकडून होऊ शकणार नाही. म्हणून संयमाची रक्षा करण्यासाठी, नंतर प्राणरक्षण करण्यासाठी हे देखील त्यांना स्वतःच्या प्राणांमध्ये काहीतरी इंधन द्यावं लागतं, ऊर्जा द्यावी लागते आणि त्यासाठी ते आहार ग्रहण करतात. आणि 6वं कारण सांगितलं, धर्मचिंता. धर्म हा सुचारू रूपाने चालला पाहिजे. जोपर्यंत शारीरिक क्षमता आहे तोपर्यंत या शरीराच्या माध्यमातून धर्म साधन करता येणार आहे. मुनींचं समजा सल्लेखना झाली तर काय होणार आहे? मुनींची सल्लेखना झाली तर काय होऊ शकतं, काय होतं, त्यांचं स्वतःचं काय होतं? त्यांचं गुणस्थान 4थं होतं. ज्या वेळेला मुनी धर्म ते पाळत असतात त्यांचं गुणस्थान आहे 6वं सत्व, आणि ज्या वेळेला त्यांची समाधी होते त्यावेळेला ते 4थ्या गुणस्थानात येतात. म्हणजे त्यांची अवनती म्हणजे खालच्या भूमिकेत ते आलेले आहे आणि ते देवायुला प्राप्त होतात. आणि देवगतीमध्ये गेल्यानंतर संयम धारण करण्याचा चान्स नाही, तिथे संयम पाळल्याच जात नाही. म्हणून जास्तीत जास्त या औदारिक शरीराच्या माध्यमातून महाव्रतांचं पालन करण्यामध्ये
ते उद्युक्त असतात. या धर्मचिंतेपोटी ते आहार घेतात. ही 6 कारणं आहार ग्रहणाची सांगितलेली आहे. आणि हे आहार ग्रहण करत असताना त्यांची वृत्ती कशी आहे, तर अयाचक वृत्ती आहे आणि अनुद्दिष्ट आहार. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, की अयाचक वृत्तीने याचना नाही. जिथे नवदा भक्ती भेटेल तिथे आहार मिळाला नाही मिळाला तरीही चालेल. आणि विद्यासागर महाराज तर आपल्या मूकमाटीमध्ये असं म्हणतात, की या करपात्रातून ते उदरपात्रात आहार ठेवतात. एवढं चवीविषयी कुठलाही भाव न अंतरंगात ठेवता त्यांचा आहार सुरू आहे. आणि तोही कसा आहे, अनुद्दिष्ट. अनुद्दिष्ट याचा अर्थ काय, की त्यांच्यासाठी खास बनवलेला नाही, सगळ्यांसाठी बनलेला आहे. आणि त्यातला एक भाग अतिथी संविभाग म्हणून दिला जातो. म्हणजे सगळ्यांसाठी बनलेला आहे, त्यातला एक भाग अतिथींना दिला जातो, म्हणून तो आहार अनुद्दिष्ट म्हटला जातो. त्यांच्याच पुरता बनवलेला असेल तर तो उद्दिष्ट आहार म्हटला जातो. आणि उद्दिष्ट आहाराचा त्यांना त्याग आहे. अशा तऱ्हेने ते अयाचक वृत्तीने आहार ग्रहण करतात. नंतर गुणी आणि अशा प्रकारच्या लोकांच्या संगतीत राहतात. आपल्यापेक्षा गुणी आहे किंवा ज्यांना संसाराविषयी भीती आहे, संवेग भावना ज्यांच्या अंतःकरणात प्रबलतेने आहे, अशांच्या संगतीमध्ये ते राहतात. याचं कारण असं, की ज्यांच्या संगतीत आम्ही राहू त्यांच्यासारखी मती आमची होत असते. गुणवान मुनींच्या सोबत जर सहवास असेल तर त्या साधूंच्या संगतीने जीवाचा देखील काम क्रोधादी विकार आपोआप हरण होतो. संगती कशी असावी या संबंधी सुभाषितकार म्हणतात, जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिम दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिम सत्संगती कथय किम न करोति पुंसाम. या ठिकाणी सांगतात, सत्संगती कथम न करोति, काय करत नाही ती सगळंच करते. काय करते तर जाड्यम हरती. जाड्य म्हणजे बुद्धीची मंदता, आमचं अज्ञान. अज्ञान धीय जाड्य हरण करते. म्हणजे आमच्या जीवनात सत्संगती जर आम्ही केली, ज्ञानी लोकांच्या संगतीत जर आम्ही राहिलो तर आमचा अज्ञान भाव विलीन होतो. ज्ञानीच्या सोबत अज्ञानी देखील ज्ञानवान बनतो. पहिलं. दुसरं सांगितलं, वाची सत्यम सिंचती. आमचं वचन जे आहे हे वचन सत्य बनतं. कारण साधू असत्य भाषणाचा ते त्याग करतात आणि त्यांच्या संगतीत राहिल्यानंतर त्यांची जी सत्यप्रियता आहे तो देखील गुण अज्ञानीच्या जीवनात सहज येतो. असत्य त्याच्या जीवनातून सहज बाजूला हटतं. म्हणून वाची सत्यम सिंचती मानोन्नती दिशती. त्याचा मान उन्नत होतो, म्हणजे त्याचा अभिमान वाढतो. आणि पापम अपाकरोती. त्यांच्या संगतीमध्ये राहिलो, त्यांच्यासारखं बघून त्यांचा आदर्श ठेवल्याने आपोआप पाप देखील नष्ट होतं. चित्तम प्रसादयती. चित्ताची प्रसन्नता वाढते. कारण रागद्वेष जीवनात नाही. रागद्वेष जिथं नाही, जिथं अंतःकरण पारदर्शी आहे, तिथं आपोआपच प्रसन्नता विलसत असते. दिक्षु तनोती कीर्तीम. आणि त्यांची कीर्ती सर्व दिशांमध्ये फैलते. म्हणून सांगितलं की सत्संगती निरंतर आम्ही करायला पाहिजे. अशा प्रकारे हे जे मुनी आहे हे सत्संगतीमध्ये राहतात. नंतर निरंतर कशामध्ये वेळ घालवितात आपला, तसा वेळ त्यांच्या जीवनात आवश्यका व्यतिरिक्त जो काही वेळ आहे, कारण त्यांची चर्या ठराविक आहे. त्यांचा सामायिकाचा काळ ठरलेला आहे. साधारणतः 48 मिनिटं हा ब्राह्म मुहूर्तावर, मध्यान्ह, संध्याकाळच्या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा त्यांचा सामायिकात काळ व्यतीत होतो. सकाळ संध्याकाळी प्रतिक्रमण त्यांचं आहे, दैवसिक प्रतिक्रमण.
रात्रिक प्रतिक्रमण, पाक्षिक प्रतिक्रमण असा त्यांचा वेळ जातो आणि सतत सतत निरंतर शास्त्र अध्ययन त्यांच्या जीवनात सापडतं. हे जे सगळं शास्त्र आमच्यापर्यंत आलं हे कुणाचं आलेलं आहे याचा जर आम्ही विचार केला तर 60 हजार श्लोकांची टीका ही षटखंडावर वीरसेन आचार्यांनी लिहिली. आम्हाला इतिहास आम्ही जाणत नाही. त्या षटखंडागमावर धवला, जय धवला आणि महाधवला अशा 3 टीका आणि 60 हजार श्लोकांच्या टीका रचल्या की ज्यांचं दर्शन जरी आज आम्हाला झालं तरी आम्ही स्वतःला धन्यता अनुभवू शकतो अशी ही शास्त्र रचना. नंतर कषाय पाहुड ग्रंथ, त्यानंतर ही सगळी जी काही परंपरा आमच्यापर्यंत आली, नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती, त्यांना चक्रवर्ती पदवी दिल्या गेली कारण चक्रवर्ती जसे 6 खंडांचे अधिपती असतात त्याप्रमाणे षटखंडागम या ग्रंथावर ज्यांचं आधिपत्य होतं म्हणून त्यांना सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य म्हटल्या गेलं. आणि त्यांच्याकडून जे काही ग्रंथ रचना झाली, कर्म विस्तृतरित्या सांगितल्या गेलं, गोमटसार, नंतर जीवकांड, कर्मकांड, क्षपणासार, ही ग्रंथ संपदा. तर एवढी ही सगळी जी काही निरंतरता त्यांच्या ज्ञानामध्ये आलेली आहे ती त्यांनी आमच्यासाठी अज्ञ जीवांवर उपकार करण्यार्थ लिहून ठेवली. अशा प्रकारे ज्यांचं वेळ सगळा शास्त्र अध्ययनामध्ये जातात. आणि शास्त्र अध्ययनाची फलश्रुती काय आहे? आम्ही शास्त्र अध्ययन करतो आहे, सहज प्रश्न की या शास्त्र अध्ययनाचं फळ आमच्या जीवनात काय असावं असं आम्हाला गृहीत आहे. पंचम काळामध्ये स्वाध्याय हेच परमतप म्हटलं आहे ना? हो, हे तर परमतपच आहे, हे बरोबर आहे. आणि आमच्या जीवनात त्याचं काय फळ प्राप्त व्हायला पाहिजे? आपल्या परिणामामध्ये विशुद्धता येते पण स्वाध्यायाने. हो, नक्कीच हा भाव लक्षात ठेवायचा आहे की शास्त्र स्वाध्याय जर आम्ही केला तर आमच्या परिणामांमध्ये मंदता येते. नंतर साम्य भाव येतो किंवा तप केलं पाहिजे, मुनिव्रत मी कधी धारण करेल, हा प्रकारचा एक उत्स्फूर्त भाव आमच्या जीवनात सहज अभिव्यक्त होतो. त्याग घेऊ शकू आम्ही, नाही घेऊ शकणार तो प्रश्न नाही, पण त्यागाविषयी आस्था जीवनात नक्की आमच्या प्रगट होतेच होते. अशा प्रकारे विकारांची मंदता, नंतर रागादिकांचं उपशमन हे आहे शास्त्र स्वाध्यायाचं फळ. आणि आमच्या जीवनात आम्ही शास्त्र स्वाध्याय करतो तर आम्ही निरंतर हाच भाव ठेवायला पाहिजे की माझे परिणाम मंद ठेवायचे आहे. नंतर आमच्या जीवनामध्ये काय आहे, रागद्वेषाचा उद्रेक होऊ नये हा भाव आम्हाला सातत्याने ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आणि शेवटचं सांगितलं होतं की बाह्य पदार्थांमध्ये मंद वेगाने प्रवृत्त मन. बाह्य पदार्थामध्ये, कारण अंतरंगामध्ये काय आहे आता, त्या ठिकाणी बाह्य पदार्थांविषयी उदासीनता आलेली आहे. बाह्य पदार्थ मला सुखी दुःखी करू शकतो हा भावच त्यांच्या जीवनात उरलेला नाही. त्यामुळे तो पदार्थ मिळाला काय न मिळाला काय, समता त्यांच्या अंतरंगात असते. असं हे महान तपाचा हा परिणाम आहे. हे काल आपण बघितलं, त्याचा थोडा आज विस्तार केला. आणि आता पुढच्या श्लोकात परत हाच भाव व्यक्त करत आहे की कशा प्रकारे साधूंच्या जीवनामध्ये काय असणार आहे, कोणती तपश्चर्येची विधी ते अंगीकार करतात की जेणेकरून त्यांचं जीवन पण सुचारू रूपाचं राहतं आणि त्यांचा मृत्यू देखील महोत्सवामध्ये परिवर्तित होतो. श्लोक पहा 68 नंबरचा. विरतिर तुला शास्त्रे चिंता तथा करुणा परा मतिरपि सदेकांत ध्वांत प्रपंच विभेदिनी अनशन तपश्चर्या चांते यथोक्त विधानते भवती महतां नाल्पसेदं फलं तपसो विधेहे.
विरती अतुला. अतुल प्रकारचं वैराग्य, विरती भाव त्यांच्या जीवनात आहे. कारण संसार, शरीर आणि भोग या तीन पासून त्यांचं मन निवृत्त झालंय. संसार, शरीर आणि भोग या तिन्ही मध्ये ते रत राहत नाही, म्हणून ते अतुल वैराग्य संपन्न आहे. मिथ्या दृष्टी जीवाचा जेव्हा आम्ही विचार करतो, तर मिथ्या दृष्टी जीवांच्या जीवनात राग, द्वेष, अनंतानुबंधी आणि मिथ्यात्व कषायाचा उदय असतो. आणि त्यामुळे जीवनामध्ये हे पूर्ण जग माझ्या भोगासाठी निर्माण झालेलं आहे आणि मला हे भोग भोगायचेच आहे, अशा प्रकारचा मिथ्या दृष्टीच्या जीवनात भाव आहे. ज्या वेळेला जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, त्यावेळेला त्याचा हा विचार एकदम बदलला. काय बदलला? दृष्टी समीचीन झाली. सुख स्वतःमध्ये आहे ही प्रवृत्ती त्याची अटळ झाली. त्यामुळे विषयांना भोगण्याची अभिलाषा, आसक्ती जीवनामध्ये संपली. अनंतानुबंधीचा कषायाचा उदय पण संपला. पण चौथं गुणस्थान असेल तर अप्रत्याख्यानावरण कषायाचा उदय आहे. त्या अनुषंगाने तो यत्किंचित देखील विरती पाळू शकत नाही, व्रत घेऊ शकत नाही. म्हणून चौथं गुणस्थान अविरत सम्यक्त्वाचं गुणस्थान म्हटलं जातं. की सम्यक्त्व तर झालं, श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य तर समीचीन झालं, पण व्रतांचा अजून स्वीकार नाही केला. संकल्पपूर्वक त्यांनी पापांचा त्याग केलेला नाही, अशी भूमिका त्याची झालेली आहे. त्यामुळे तो अनुव्रतांचं देखील पालन करत नाही. परंतु असं असतानाही व्रती अत्यंत आस्था जीवनात आहे. मला व्रत कधी धारण करता येईल, मी आज करू शकत नाही, याविषयी अंतरंगात खेदखिन्न आहे. आणि मी व्रतामध्ये कधी स्थिर होईल, हा भाव त्याच्या अंतरंगामध्ये जीवित आहे. हे झालं चौथ्या गुणस्थानामध्ये. नंतर अप्रत्याख्यानाचा अनुदय झाला. श्रावकांची त्यांनी व्रत जीवनात स्वीकारली, अनुव्रतांचं पालन केलं. अनुव्रतांचं पालन करत असताना अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानाचा अनुदय आहे. पण प्रत्याख्यानाचा उदय असल्यामुळे मुनींची व्रत पाळण्यामध्ये अजूनही अडसर आहे. व्रत तर त्यांनी स्वीकारली, पण आंशिक रूपाने स्वीकारली. पूर्णतः व्रतांचा तो भागी अजून बनलेला नाही. पुढे चालून मुनी अवस्था, त्याच्या 12 कषायांचा अनुदय आहे. अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण. आणि फक्त आता संज्वलनचा तीव्र कधी तर कधी मंद असा उदय सुरू आहे. तीव्र कषाय असेल संज्वलनचा तर प्रमाद जीवनात दिसतो आहे, आहाराची प्रवृत्ती दिसते आहे, उपदेश देण्याचा भाव दिसतो आहे. आणि तीच प्रवृत्ती मंद झाली तर आत्मलीन आहे. आता जे मुनी अशा प्रकारे आत्मलीन आहे, त्यांच्या जीवनामध्ये संसार, शरीर आणि भोग याविषयी अत्यंत उदासीन परिणाम आहे. आणि म्हणून त्यांना म्हटलं की ते अतुल वैराग्यशील आहे. भूमिका आली असेल लक्षात की अशा तऱ्हेचं ते अतुल विरागता, पहिला शब्द. नंतर दुसरा शब्द सांगितला शास्त्रे चिंता. निरंतर शास्त्राचं चिंता, याचा अर्थ चिंतन. निरंतर शास्त्राचं चिंतन त्यांच्या जीवनात आहे. आवश्यकांमध्ये ते तल्लीन आहे, आवश्यक करत आहे. आणि त्या व्यतिरिक्त जो काही त्यांचा जवळ काळ आहे, हा काळ देखील शास्त्र स्वाध्यायामध्ये ते व्यतीत करत आहे. वास्तविकतः आत्मध्यानच जास्त काळ चालते, पण आत्मध्यानातून शुभ प्रवृत्तीत आले की शास्त्र अध्ययनाचा भाव त्यांच्या जीवनात आहे. सर्वसामान्यांचं मन हे विकथेत रमतं, त्यांना शास्त्रामध्ये अनुराग नाही. पण सम्यक दृष्टी किंवा अनुव्रती श्रावक किंवा मुनी हे जिनसूत्रांचे अभ्यासी असतात. आणि असं ते शास्त्रामध्ये अत्यंत पारगामी असतात. म्हणून शास्त्रे चिंता.
तथा करुणा परा. आणि करुणा देखील परा आहे, म्हणजे उत्कृष्ट रूपाची करुणा त्यांच्या जीवनात आहे. आता करुणेचा भाव का आहे? कारण संज्वलनच त्यांच्या जीवनात आहे. आता संज्वलन कषायच जीवनात आहे आणि म्हणून त्यांची जी करुणा आहे ही देखील अत्यंत श्रेष्ठ दर्जाची म्हटल्या जाते. कोणत्याही तऱ्हेने सावरकाईक किंवा त्रसकाईक जीवाच्या विराधनेचा भाव त्यांचा नाही. 5 स्थावरकाईक आणि 1 त्रसकाईक षटकाईक जीवांच्या हिंसेपासून ते विरत आहे. त्यामुळे परजीवांवर जसा दयायुक्त परिणाम आहे त्याप्रमाणे अंतरंगामध्ये देखील वितराग भाव असल्यामुळे कामक्रोधादी भावांची परिणती नसल्यामुळे अंतरंगामध्ये देखील स्वदया आहे. आम्ही ज्यावेळेला क्रोध करतो, जीवनात कषाय करतो, त्यावेळेला हा आत्म्याचा केलेला हा घात आहे. आम्ही स्वतः आत्म्याचा घात करत आहे आणि जो आत्मघाती आहे तो परावर दया करू शकत नाही. पहिल्यांदा स्व, म्हणून आचार्यांनी स्वदया कशाला म्हटलेली आहे? रागद्वेषाची उत्पत्ती न होणे याला स्वदया म्हटलेली आहे. ही स्वदया तो जीवनात साधतो आणि स्वदया अवतरित झाली की परदया पण जीवनात येतेच येते. म्हणून करुणा परा. नंतर मती ही अपि सद सद एकांत ध्वांत प्रपंच विभेदिनी. ध्वांत म्हणजे अंधकार. एकांतानी अंधकाराचा जो प्रपंच आहे, विस्तार आहे, त्या विस्ताराला भेदन करण्याची त्यांची मती आहे. म्हणजे सूर्यकिरणांप्रमाणे अंधकाराला नष्ट करण्याचं त्यांच्या बुद्धीमध्ये सामर्थ्य आहे. नंतर शांते अनशन तपश्चर्या यथोक्त विधानाते. आणि शेवटी अशा प्रकारे आयुष्यभराची ते साधना करतात आणि निमित्त ज्ञानाच्या माध्यमातून किंवा इतर शारीरिक चिन्हांवरून त्यांना जसं ज्ञात होतं की माझा अंतकाळ समीप आलाय. चांते च अंते, अंतकाळ माझा समीप आलेला आहे. आता या शरीर साथ देत नाही, शरीर शिथिल झालेलं आहे, याच्याकडून महाव्रतांचं पालन करणं शक्य नाही. जे ऐषणा समिती पाहिजे होती ही पण साधता येत नाही. खडे अलप म्हणजे उभं राहून जी आहार करण्याची प्रवृत्ती आहे ती पण साधता येत नाही. डोळे कमजोर झालेले आहे. अशा प्रकारे शारीरिक परिस्थिती जेव्हा आता त्यांना जाणवते की आता शरीर त्याग करणं श्रेयस्कर आहे, त्यावेळेला ते जीवनात यथोक्त विधानते, ज्याप्रमाणे आगमामध्ये विधान सांगितलेला आहे त्याप्रमाणे अनशन तपश्चर्यादी करतात. म्हणजे शेवटी हे सगळं शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्याकडून कसून अशा प्रकारे आत्मसाधना करून घेतली. कर्मनिर्जरा त्यांची अनंत गुणित कर्मनिर्जरा प्रति समय झाली आणि ज्या वेळेला हे शरीर साथ देत नाही त्यावेळेला त्या शरीराला सोडण्याची प्रक्रिया ते सुरू करतात अनशनादी तपश्चर्यांच्या पासून. तशी तर आमच्या आगमामध्ये सल्लेखना जी सांगितलेली आहे ती 12 वर्षाची उत्कृष्ट सल्लेखना सांगितलेली आहे. म्हणजे एखादे मुनी त्यांना 12 वर्षाआधी पण असं भावभासना होऊ शकते की माझं आता आयुष्य 12 वर्षाचं राहिलेलं आहे. अनेक संकेत त्यांना प्राप्त होऊ शकतात आणि त्याच्यावरून ते आयुष्य 12 वर्ष राहिले आणि त्यावेळेला ते आपला सल्लेखनेचा निर्णय घेतात. निर्णय घेताना ठरलेले आहे त्यांचं 4 वर्षपर्यंत उग्र तपश्चर्या करतात. आहारामध्ये फारसा बदल पहिल्या 4 वर्षात करत नाही. नंतर उग्र तपश्चर्येसोबत आहारामध्ये बदल करतात, स्निग्ध पदार्थ कमी कमी करत जातात. अशी परत 4 वर्षांची तपश्चर्या करत जातात. 8 वर्ष व्यतीत झाले. उरलेल्या 4 वर्षात त्या स्निग्ध पदार्थांचं देखील कमी प्रमाणात सेवन करत करत
शेवटच्या वर्षामध्ये तर अत्यंत अल्प असा स्निग्ध आहार, तोही उपवासपूर्वक विधीने, अशा प्रकारे करत करत शेवटी कांजी, पाणी, ताक अशा पदार्थांवर ते काही दिवस राहतात आणि शेवटी ही जी आहे 12 वर्षाची, याला नियमसल्लेखना म्हटल्या जाते. आणि शेवटी त्या सगळ्यांचा त्याग करून यमसल्लेखना धारण केली जाते. अशी ही यथोक्त विधीनी अनशन तपश्चर्या त्यांची सुरू आहे. आणि इथे सांगतात की असा शरीर त्याग, असं समाधी, मरण आदी ह्या सर्व ज्या प्रवृत्ती आहे, भवती महताम, ह्या सगळ्या महात्म्यांच्या प्रवृत्ती न अल्पस्य एदम फलम, हे काही अल्प तपश्चर्येचं फळ नाही आहे. जी काही त्यांची तपस्साधना केलेली आहे आयुष्यभराची, त्याचं हे फळ त्या ठिकाणी त्यांना या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. अशी ही त्यांची जीवनशैली मुनींच्या जीवनात असणार आहे. आता आणखी थोडं या अनुषंगाने आलाच आहे विषय. आहार ग्रहणाचे 6 कारण सांगितले, त्याप्रमाणे त्यांना आहार त्यागाची देखील 6 कारण मूलाचार ग्रंथात आलेली आहे. आहार त्याग कधी करतात ते महाराज, म्हणजे काही आहाराला निघाले, पण अशा काही गोष्टी घडतात किंवा काही असे अकस्मात त्या ठिकाणी अंतराय येण्यासारखे गोष्टी घडतात आणि त्यावेळेला ते आहार त्याग घेतात, उपवास धारण करतात. म्हणजे आहाराला निघायचं असलं तरीही त्या ठिकाणी आहार त्याग घेतात. पहिलं कारण सांगितलं, आकस्मिक असं कोणतं तरी नैसर्गिक संकट आलं, खूप जोरदार प्रभंजन पद्धतीचा वायू आला, भूकंप आला किंवा अकस्मात काहीतरी व्याधी आधी उपस्थित झाल्या, तर त्यांना ते त्या ठिकाणी आहार त्याग घेतात. दुसरं, त्यांच्यावर जर उपसर्ग आले, उपसर्गे सरसी रजायांच्या निष्प्रतिकारे, उपसर्ग असा आला की ज्याचा प्रतिकार करू शकत नाही, अशा वेळेला देखील ते मनामध्ये आहार त्याग घेतात आणि हा विचार करतात की हा उपसर्ग जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मला चतुर्विध आहाराचा त्याग आहे. म्हणून अशा प्रकारे उपसर्ग आले असताना ते आहार त्याग घेतात. तिसरं, ब्रह्मचर्याची सुरक्षा करण्यासाठी. कधी कधी काही असे कारण घडतात की त्यांना असं वाटतं की माझं व्रत धोक्यात येत आहे, अशा वेळेला ते आहार त्याग घेतात. प्राणीदया, एखाद्या रस्त्याने ते चालले आहे आणि खूप त्या ठिकाणी मुबलक असे त्रसकायिक, सावरकायिक पेक्षा त्रसकायिक जीवांची उत्पत्ती दिसते आहे की तिथून जाणं आता शक्य नाही, म्हणून प्राणीदयेचा भाव ठेवून ते आहार त्याग घेऊ शकतात. किंवा एखाद्या वेळेला आहार त्याग घेण्यासाठी त्यांनी अनशनादी तपश्चर्याचं अनुष्ठानच केलेलं आहे, त्यावेळेला ते आहार सोडतात. आणि शेवटचं कारण सांगितलं की शरीराचा ज्या वेळेला परित्याग करायचा आहे त्यावेळेला परत ते आहार त्याग घेतात. नियमसल्लेखना पहिल्यांदा काही काळ चालते, नियमसल्लेखनामध्ये देखील एकाग्रता साधल्या जाते. अनुकूल असताना 1 दिवस 2 दिवस अशा प्रकारे अन्न पाण्याचा त्याग घेतला जातो, परत मध्ये काही पाणी घेतल्या जातं, परत म्हणजे नियम घेतल्या जातो, अशी नियमसल्लेखना. आणि नंतर आजीवनपर्यंत आहार त्यागाचा संकल्प, ज्याला यमसल्लेखना म्हणतात. तर अशी ही 6 कारणांसाठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आहार त्याग देखील सांगितलेला आहे. बाकीचं आता उद्याला पाहू आपण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.